कमळी मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये धमाकेदार असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, इथे कमळी आणि ऋषी दोघे जण लायब्ररीमध्ये अडकलेले असतात, त्यामुळे खूप मोठा गोंधळ हा झालेला असतो। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथून आता कसे बसे ते दोघे जण बाहेर पडलेले असतात। तर रितेश सरपोतदारने खूप मोठं संकट कमळीवरती आणलेलं असतं। कमळीला न विचारता त्याने सगळीकडे बॅनर छापलेले असतात आणि त्याच्यावरती कमळीचा मोठा फोटो आणि तिचे इथे आता टक्केवारी छापलेली असते। आणि कमळी ही विद्यार्थिनी विजेता क्लासेसची स्टुडंट आहे आणि त्यानंतरच ती पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये टॉपर आली होती, असा आता गवगवा रितेश सरपोतदारने चुकीच्या पद्धतीने केलेला असतो, कमळीची कुठल्याही पद्धतीने परवानगी न घेता। आणि ही गोष्ट जेव्हा कमळीला कळते तेव्हा कमळी खूपच हिमतीने आपल्यासाठी स्टँड घेते आणि आता कमळीवरती होणारा अन्याय, एका विद्यार्थिनीवरती होणारा अन्याय हा कुठलाही विद्यार्थी सहन करत नाही। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, कमळीने रितेश सरपोतदारच्या विरोधामध्ये आंदोलन काढलेलं असतं आणि आंदोलनामध्ये संपूर्ण कॉलेजमधले स्टुडंट हे कमळीच्या बाजूने उभे राहिलेले असतात आणि ऋषी खंबीरपणे कमळीबरोबर असतोच, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो। पण आता तर पूर्ण कॉलेजमधले स्टुडंट तिच्यासाठी त्या आंदोलनमध्ये उतरलेले असतात आणि रितेश सरपोतदाराला आता कायमस्वरूपी आपण जाग्यावरती आणायचं असं कमळीने ठरवलेलं असतं। तर प्रेक्षकांनो, या सगळ्या गोष्टी घडत असतात आणि त्याच्याचमध्ये एक महत्त्वाची गोष्ट घडलेली असते आणि ती म्हणजे इथे आता राजन काका आणि अन्नपूर्णा कमळीला भेटण्यासाठी घरी आलेले असतात आणि तिथे आल्यानंतर त्यांची भेट आता इथे गौरीबरोबर झालेली असते। राजनला पाहताच साहेबाशी हाक मारत गौरी धावत पळत राजनकडे येते आणि त्याला मिठी मारते। आणि तेव्हा प्रेक्षकांनो, तिथे कमळी आणि ऋषी हे दोघे जण आलेले असतात, त्यांच्याबरोबर निंगीसुद्धा असते। आणि जेव्हा इथे आता अन्नपूर्णाच्या समोरच गौरीने राजनला साहेबाशी हाक मारल्यावर त्याला मिठी मारल्यानंतर अन्नपूर्णाला खूप आनंद होतो, कारण ती ओळखते की ही माझी सून गौरी आहे म्हणून। पण प्रेक्षकांनो, जेव्हा ही गोष्ट कमळी बघते तेव्हा कमळीच्या समोर त्या दोघांनी एकमेकांना मिठी मारून राजन आणि त्याचबरोबर गौरी अशी हाक मारताच लेकीच्या समोर आईवडिलांच्या नात्याचा खुलासा झालेला असतो। आणि तेव्हा कमळीला कळलेलं असतं की साहेब हे दुसरे तिसरे कुणी नसून राजन काका आहेत आणि गौरी ही दुसरी तिसरी कुणी नसून माझी आई ही राजन काकांची पहिली बायको गौरी आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी पुढे घडत जातात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, इथे आता कमळी आणि ऋषी दोघे जण लायब्ररीमध्ये अडकल्यानंतर निंगी आणि साहेबा तिथे जातात, त्या दोघांना सुखरूपरित्या तिथून बाहेर काढतात। तेव्हा सगळेजण आपापल्या घरी गेलेले असतात। ही गोष्ट अनिकाला कळते की ऋषी आणि कमळी दोघे जण त्या लायब्ररीमध्ये होते, आपण फक्त कमळीला अडकवण्याचा प्रयत्न केला, मग तिथे ऋष कसा काय गेला असा प्रश्न तिथे निर्माण झालेला असतो। आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रितेश सरपोतदार यांच्या विजेता क्लासेसमध्ये अनिकाने ॲडमिशन घेतलेलं असतं, पण अनिका नुसतेच त्यांना पैसे देत असते, तिला अभ्यासामध्ये काडीचा काही इंटरेस्ट नसतो। पण अनिकाचा कमळीवरती जो राग असतो, रितेश सरपोतदाराला तेच हवं असतं की ह्या मुलीचा कमळीवरती खूप राग आहे, त्यामुळे आपल्याला कमळीच्या विरोधात जर काही स्ट्रॅटेजी करायची असेल तर ही मुलगी आपल्याला नक्कीच मदत करू शकते। आणि त्यानंतर इथे अनिकाने फसवून कमळीची एका पेपरवरती सही घेतलेली असते आणि त्या पेपरवरती सही घेतल्यानंतर सहीच्या मार्फत कमळीचं विजेता क्लासेसमध्ये ॲडमिशन झालेलं आहे ही गोष्ट आता सगळीकडे पसरवण्यात आलेली असते। कमळीची एक सही पुरावा म्हणून आता विजेता क्लासेसमध्ये जाते आणि हे सगळं अनिकाने मुद्दामून केलेलं असतं। अनिका कमळीची सही घेते आणि वरती संपूर्ण फॉर्म हा आता भरून दिला जातो आणि त्यानंतर कमळीची परवानगी न घेता तिचा फोटो बॅनरवरती छापून तो बॅनर आता संपूर्ण इथे मुंबईमध्ये जागोजागी मेन स्पॉटवरती लावण्यात आलेले असतात।
तर इथे होल्डिंगवरती, एवढ्या मोठ्या होल्डिंगवरती विजेता क्लासच्या नावाने कमळीचा फोटो, आणि ती आता टॉप केलेलं असतं, पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये तिने टॉप केलेलं असतं. त्यामुळे लोक आता बघत असतात की अरे वा, कमळी इतकी साधी सिंपल मुलगी विजेता क्लासमध्ये गेली आणि तिने टॉप केलं, युनिव्हर्सिटीमध्ये पहिली आली. आणि त्यामुळे मग जी सामान्यातली सामान्य लोक असतात ती काय म्हणतात, आमच्या पण मुलांना इथे टाकलं पाहिजे विजेता क्लासमध्ये, म्हणजे ते लोकसुद्धा टॉप करतील ना. आम्हालासुद्धा जर ते चांगले मार्क्स मिळाले तर आम्ही पण इथे आमच्या मुलांना डॉक्टर, इंजिनियर करू, असं आता लोकांना वाटतं. काही मुलांना पण तेच वाटतं की अरे वा, आपण एक काम करूया, आपण पण कमळीसारखं ह्या कॉलेजमध्ये आता जातो तर आपण क्लासेसला ॲडमिशन घेऊया, म्हणजे आपण सुद्धा टॉप करू, आपण पण चांगले मार्कांनी पास होऊ. आता ज्या लोकांना माहिती नसतं की कमळी त्या आता विजेता क्लासेसची स्टुडंट नाही आहे, तिने स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बळावरती तिने टॉप केलेला आहे, युनिव्हर्सिटीमध्ये मार्क मिळवलेले आहेत, हे ज्या लोकांना माहिती नाही आहे ते बिचारे विजेता क्लासेसवरतीच इथे विश्वास ठेवतात आणि ते तसेच वागत असतात. त्यामुळे इथे आता विजेता क्लासेसला त्याचा खूप फायदा होणार असतो, कारण इथे ॲडमिशन आता अजूनच फुल होणार असतात, बॅचेस फुल होणार असतात. आणि तेव्हा ही गोष्ट आता कमळीला मान्य नसते. कमळी म्हणते की जे लोक शिक्षणाच्या नावाखाली असे आता बाजार उठवतात ना, ते लोक मला अजिबात आवडत नाही. म्हणजे जर तुम्हाला एखाद्या विद्यार्थिनीला खरोखरच विजेता क्लासेसमधून हुशार करून बाहेर काढायचं आहे, तर एखाद्या म्हणजे अभ्यास न करणाऱ्या विद्यार्थ्याला किंवा एका ढब्बू विद्यार्थिनीला तुम्ही तुमच्या कॉलेजमध्ये, क्लासमध्ये ॲडमिशन द्या आणि मग तुमच्या विजेता क्लासेसमधून त्या मुलीला, तिच्यावरती मेहनत घेऊन, तिला जास्तीत जास्त शिकवून त्या मुलीला तुम्ही चांगले टॉपर बनवा, असं कमळी म्हणते. पण जी मुलगी ऑलरेडीच हुशार आहे, जिला अभ्यासाची आवड आहे, जी स्वतःच्या मेहनतीवरती टॉप झाले, तुम्ही तिचा स्वतःच्या विजेता क्लासेसला मोठं करण्यासाठी फायदा करून का घेताय? तुम्हाला माझी गरज नाही आहे ना, मग हे सगळं कशासाठी, असा प्रश्न आता कमळी त्यांना विचारते. जेव्हा कमळी बाहेर पडते रस्त्यावरती, कॉलेजच्या बाहेर सगळीकडे कमळीचे होल्डिंग्स हे बघितले जातात, तेव्हा कमळी तिथेच उभी राहिलेली असते. तेव्हा त्या ठिकाणी रितेश सरपोतदार येतो आणि म्हणतो, अरे वा, तू तर खूप मोठी स्टार झालीस ना, बघ सगळीकडे तुझे आता मोठमोठे होल्डिंग्स लागलेले आहेत. तेव्हा इथे कमळी म्हणते की तुमची हिंमत कशी झाली माझ्या परवानगीशिवाय माझा फोटो छापायची? मी तुम्हाला सांगितलं होतं ना की मी जे टॉप झाले ते स्वतःच्या मेहनतीने, स्वतःच्या बळावर झाले. तुम्हाला काय गरज होता माझा फोटो छापायचा? त्यानंतर इथे रितेश सरपोतदार होतो की मला कुणाच्याही परमिशनची गरज नाही आहे, मला वाटलं मी छापला. आणि हे गावछाप कमळी, गावठी कुठली, आणि तुझं कोण ऐकणार आहे गं? कोण आहे तुझ्याबरोबर? तेव्हा तिच्याबरोबर एक मजबूत हात असतो, तो म्हणजे ऋषीचा. आणि त्याला माहितीच नाही आहे की कमळीचं अन्नपूर्णा महाजन हिच्याबरोबर कशा पद्धतीचं नातं आहे, किती घट्ट नातं आहे, हे रितेशला माहितीच नाही आहे. आणि त्यानंतर इथे कमळी म्हणते, माझं उत्तर न ऐकताच निघालात तुम्ही, उत्तर तर ऐकून जा ना. मी कोल्हापूरची आहे, जागोजागी उत्तर देणं हे आमचं कामच आहे. तू हे सगळं केलं आहेस ना, माझा होल्डिंगवरचा फोटो जोवर तू काढत नाही ना, तोपर्यंत मी पण हलणार नाही आहे. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता संपूर्ण विद्यार्थी कमळीच्या बाजूने येतात आणि रितेश सरपोतदार हाय हाय कशा पद्धतीने त्याने फसवलं या गोष्टी आता बाहेर येतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता रितेश सरपोतदारसुद्धा ऐकायला काही तयार नसतो, पण तिथे मीडियावाले आलेले असतात. सगळे स्टुडंट आता आंदोलनासाठी रस्त्यावरती आलेत. ही गोष्ट आता त्यालासुद्धा इफेक्ट करते. रितेश सरपोतदार घाबरतो आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, आता होल्डिंगवरचा कमळीचा फोटो तर काढावाच लागत असतो त्याला. आणि म्हणूनच इथे सगळे विद्यार्थी एकत्र येतात. सगळेजण रितेश सरपोतदारच्या विरोधामध्ये आता साक्ष देत असतात की कमळी ही विद्यार्थिनी स्वतःच्या बळावरती तिने टॉप केलेला आहे पूर्ण युनिव्हर्सिटीमध्ये. ती तर इथे बाहेर कुठे कोचिंग क्लाससुद्धा लावू शकत नाही. त्या मुलीने रितेश सरपोतदारचं नावच पहिल्यांदा ऐकलं आहे, पण त्याने तिला धमकी दिली, तिची खोटी सही घेतली आणि जबरदस्ती तिची परवानगी नसताना हा होल्डिंगवरती फोटो छापला. सगळेजण आता त्याच्या विरोधात बोलत असतात. सगळीकडे फक्त त्याचीच चर्चा. इथे आता MK क्लासेस त्याने बंद पाडलं.
चुकीची बदनामी केली, पण इथे कमळीने तर आता त्याची खरोखरच बदनामी केलेली असते आणि रितेश सरपोतदारची बोलती ही बंद केलेली असते. त्यामुळे एका बाजूला कमळी आता आंदोलनामध्ये असते, तर दुसऱ्या बाजूला इथे निंगी सरूची एका बाजूला काळजी पण घेत असते. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता निंगीसुद्धा त्या आंदोलनामध्ये सामील झालेली असते. आणि फायनली कमळी अशी रितेश सरपोतदारची वाट लावते की रितेश सरपोतदार हार मानतो आणि कमळीचे जिथे जिथे होल्डिंग्स लावलेले असतात ते सगळे आता काढले जातात. कारण तो टेन्शनमध्ये येतो. तो म्हणतो की आता जर मी काढले नाही तर ही मुलगी काही गप्प बसणार नाही आणि ही कोर्टात गेली तर वाट लागेल, कारण सगळे स्टुडंट हिच्या बाजूने आहेत. त्यामुळे इथे रितेश सरपोतदार घाबरतो आणि सगळेच्या सगळे होल्डिंग्स लवकरात लवकर काढायला सांगतो. तो म्हणतो ठीक आहे, काढले आता, जा तुम्ही, आता जा घरोघरी जा. आता पुन्हा हे होल्डिंग्स लागणार नाहीत आणि जर लागले ना तर तुमच्या विजेता क्लासेसला आग लावू असं सुद्धा सांगितलेलं असतं. मुलांनी धमकी दिलेली असते. तेव्हा रितेश सरपोतदार घाबरतो. त्यामुळे ही न्यूज आता अन्नपूर्णा आणि राजन काका यांनी मोबाईलवरती टी व्हीवरती बघितलेली असते. त्यांना कमळीचा खूपच अभिमान वाटतो की अरे वा, आपली कमळी किती हिंमतवाली आहे, तिने अजिबात सहन केलं नाही. राजन, अरे बघतोयस ना, त्या रितेश सरपोतदारला घाबरली नाही आपली कमळी. जबरदस्तीने त्या मुलाने तिचा फोटो छापला रे. मुलगा तसा हुशार होता, पण आता नुसता आहे ना त्याला पैसा, बिझनेस मोठा करायचा आहे. त्याने आता या शिक्षणाला बिझनेस बनवलं आहे आणि मुलांना हवं तेवढं लुबाडतो, त्यांच्याकडून फी घेतो आणि मुलं तेवढा अभ्यास पण करत नाही. असं आता अन्नपूर्णा म्हणते. मला कमळीचं अभिनंदन करायचं आहे. चल आपण कमळीला भेटायला जाऊया. आज आपण तिला बोलवायचं नाही, आपण तिच्याकडे जाऊया. तेव्हा अन्नपूर्णा, राजन दोघेजण हॉस्टेलला आलेले असतात आणि हॉस्टेलला आल्यानंतर कळतं की कमळी तर आता हॉस्टेलमध्ये नसते. मग कमळी गेली कुठे, कमळी राहते कुठे? इथे आता अन्नपूर्णाला खूप टेन्शन येतं. खूप टेन्शन आलेलं असतं अन्नपूर्णाला. कमळी 1 महिना झाला ती हॉस्टेलमध्ये नाही आहे, मग कुठे राहते, कुठे माझी नात? त्यानंतर इथे बंड्याला फोन केला जातो आणि तेव्हा अन्नपूर्णा म्हणते, बंड्या लवकरात लवकर सांग कमळी कुठे आहे. तेव्हा तो म्हणतो की कमळी आता हॉस्टेलमध्ये नाही, कमळी आता दुसऱ्या ठिकाणी राहते. तेव्हा इथे अन्नपूर्णा म्हणते, मला ॲड्रेस पाठव बंड्या, आत्ताच्या आता मला ॲड्रेस पाठव. तेव्हा बंड्याने ॲड्रेस पाठवलेला असतो, कारण अन्नपूर्णा काही ऐकत नाही, ती हट्ट करते. आणि त्यानंतर ॲड्रेस पाठवल्यानंतर अन्नपूर्णा, राजन त्या ॲड्रेसवरती पोहोचतात. आणि त्यानंतर इथे बंड्या कमळीला फोन करून सांगत असतो की अन्नपूर्णा आजी आणि राजन काका तुमच्या घरी पोचलेले आहे, तुम्ही लवकरात लवकर पोचा. आंदोलनामधून कमळी, ऋषी आणि निंगी हे तिघेजण आता बाहेर पडून घरी घाईघाईने येतच असतात. तेव्हा कमळी म्हणते, अरे आई आहे घरी बंड्या, जर आता आईला त्या लोकांनी बघितलं तर? आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बंड्या म्हणते, मी काही नाही करू शकलो, अन्नपूर्णा आजींनी मला हट्ट केला. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता अन्नपूर्णा आजी आणि राजन पोचलेले असतात. कमळीचं घर कुठलं, तेव्हा बाजूच्या काकी दाखवतात. तेव्हा दरवाजा नॉक केला जातो आणि तेव्हा इथे गौरी दरवाजा उघडते आणि समोर बघते तर काय, राजन काका तिथे असतात. तेव्हा ती म्हणते, साहेब तुम्ही? आणि इथे आता राजनला बघून आणि तिथे गौरीला बघून राजनला, अन्नपूर्णाला तर आश्चर्य वाटलेलंच असतं. त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेलीच असते. पण जेव्हा इथे आता गौरी राजनला बघते तेव्हा तिला प्रचंड आनंद होतो. ती इथे लगेच त्याला मिठी मारते आणि म्हणते, साहेब. आणि तेव्हा प्रेक्षकांनो, बरोबर त्याच वेळेला तिथे कमळी आलेली असते आणि तेव्हा कमळीला समजलेलं असतं की साहेब म्हणजे राजन काका आहेत. याचा अर्थ राजन काका माझे बाबा आहेत. त्यामुळे अशा रीतीने इथे आता राजन काका आणि गौरी यांची भेट झालेली असते. आणि अशा रीतीने अन्नपूर्णाला तिची मोठी सून, राजनला त्याची पहिली बायको आणि कमळीला तिचे बाबा हे मिळालेले असतात. अशा रीतीने महाजन कुटुंब खऱ्या अर्थाने एकत्र आलेलं असतं. खऱ्या अर्थाने ते परिपूर्ण झालेलं असतं. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजन काका आणि अन्नपूर्णाला समजलेलं असतं की कमळी ही त्यांची नात आहे म्हणून. आणि तेव्हा इथे आता कमळीचं अभिनंदन करायला आलेल्या अन्नपूर्णाला देवाने खूप मोठं गिफ्ट दिलेलं असतं. त्यांच्या आयुष्यात गौरी परत आलेली असते. आणि अशा रीतीने प्रेक्षकांनो, इथे आता लगेचच गौरी म्हणते की निंगे हे बघ, हे आहेत माझ्या कमळीचे बाबा.
आणि तेव्हा इथे कमळीला समजतं की राजन काका हेच तिचे बाबा आहेत म्हणून. आणि अशा रीतीने इथे आता साहेब अशी हाक मारत राजनला मिठी मारताच कमळीसमोर त्यांच्या नात्याचा खुलासा झालेला असतो.